नमस्कार, मी राजेंद्र उंजे. गावाकडच्या बातम्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. काय आज सरकार काल विश्वासदर्शक ठराव सरकारने जिंकला. वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. सरकारने पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे फ्लोर मॅनेजमेंट केलं, लोकशाहीचा खून केला, अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या येऊ लागल्या. गावागावाकडे देखील याच्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या असतील. काय होणार 6 महिन्यापर्यंत सरकारला पुढचा आता हिवाळी अधिवेशन पुढच्या महिन्यात आहे 8 डिसेंबरपासून. याच्यात काय काय सरकारला आता तोंड द्यावं लागणार वेगवेगळ्या मुद्द्यांना हे तर आहेच. पण लोकप्रतिनिधी म्हणून गावाकडनं निवडून गेलेले जे आमदार असतील आता त्यांनी काय काय कामाला सुरुवात केलेली आहे, कशा पद्धतीने त्यांच्यासमोर समस्या असणार आहेत या जाणून घेणार आहोत आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये वेगळे मुद्दे काय समोर येत आहेत तेही पाहणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्स. उसाला 3500 टनचा हमीभाव द्या, नाहीतर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. रघुनाथदादा पाटील यांचा इशारा. 15 नोव्हेंबरला तोडगा निघाला नाही तर आक्रमक पावलं उचलण्याचा दिला इशारा. दौंड तालुक्यातल्या कुरकुंब एमआयडीसीमुळे शेतकरी हवालदिल. कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे 2000 एकर शेत जमीन झाली नापीक. गडचिरोलीत वाघाच्या मृत्यूची महिनाभरातली दुसरी घटना. वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा वनविभागाचा दावा. हरिभाऊ बागडेंच्या रूपानं मराठवाड्याला पहिल्यांदाच मिळालं विधानसभा अध्यक्षपद. औरंगाबादमध्ये कुटुंबियांनी पेढे वाटून साजरा केला आनंद. आणि इच्छा तिथे मार्ग. दोन्ही हात नसताना शेतकऱ्यानं जिद्दीनं कसली 8 एकर शेत. राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3500 रुपये हमी भाव द्यावा, नाहीतर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी कराडच्या ऊस परिषदेत दिलाय. 15 नोव्हेंबरला होणाऱ्या ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीत ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर आक्रमक पावलं उचलली जातील असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेच्या मागण्या आहेत की ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित प्रतिटन 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि ऊस तोडणी मजुराला हार्वेस्टर प्रमाणेच मजुरी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये समान काम समान वेतन कायद्याप्रमाणे दोन्ही ठिकाणी योग्य मजुरला मिळाला पाहिजे ही मागणी आहे. आणि या मागण्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं सरकारला शक्य आहे. कारण आज जो काही साखरेवर हा सगळा भाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याऐवजी सरकारने उत्पादन खर्चावर हा भाव दिला पाहिजे. वाढलेल्या डिझेलच्या किमती, मजुरीच्या किमती, खतांच्या किमती या सगळ्या गृहीत धरता हा 3500 घेतल्याशिवाय काही आम्ही राहणार नाही. आंदोलनाची दिशा आजच आम्ही जाहीर करणार आहोत. सगळ्या शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून की आम्हाला भाव मिळाल्याशिवाय आणि उद्या जे 15 तारखेला सरकारच्या वतीने जी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केलेली आहे ती 15 तारखेलाच बैठक आहे. त्या 15 तारखेच्या बैठकीत काय जे होणार आहे त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत काय आम्ही ऊस तोडू दिला जाणार नाही. कोणत्याही कारखान्याला त्यांनी भाव न जाहीर करता जर तोडी घ्यायला लागले तर शेतकरी ऊस तोडू दिला जाणार नाही. तुषार तपासे आमचा रिपोर्टर आपल्यासोबत आहे. तुषार, आणखी काय काय मुद्दे या ऊस परिषदेमध्ये चर्चेला गेले? राजेंद्र, प्रत्येक दरवर्षी ऊसाच्या या हमीभावासाठी आंदोलनं होतात. शेतकरी संघटना रस्त्यावर येतात. मागच्या वर्षी सुद्धा कराडमध्ये शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सुद्धा एक मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी महामार्ग रोखले गेले होते, तोडफोड झाली होती. मात्र अद्यापही अशा बाबतची जी ऊस दर नियंत्रण समिती आहे ही ठोस कोणतीही पावले उचलत नाहीये. त्यामुळेच अशा पद्धतीने ह्या परिषद होत आहेत. आता काल रघुनाथदादा पाटील यांची जी ऊस परिषद झाली त्याच्यामध्ये 15 नोव्हेंबरच्या ज्या बैठक होती ऊस दर समितीची त्याच्यामध्ये जर योग्य असा निर्णय नाही झाला दराबाबतचा तर अजिबात ऊस तोड करू दिली जाणार नाही अशा आशयाचे त्या ठिकाणी एक घोषणा देण्यात आलेल्या आहेत आणि सांगितलं गेलं की जोपर्यंत ऊसाला 3500 भाव मिळत नाहीये तोपर्यंत ऊस तोडून दिला जाणार नाही अशा आशयाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. राजेंद्र, धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेट्सबद्दल. जोपर्यंत हमीभाव 3500 रुपयाचा मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडू दिला जाणार नाही असं रघुनाथदादा पाटील म्हणतायत. तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये सोयाबीनचं पीक हाती न आल्यानं शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.
विठ्ठल माने यांनी 8 एकर क्षेत्रात सोयाबीनचं पीक घेतलं होतं, पण लागवडीचा खर्चही हाती आला नाही. त्यातच पाण्याअभावी रब्बी हंगामाच्या आशाही धुसर झाल्या आणि त्यांनी नैराश्यातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी आणि 3 मुली असा परिवार आहे. गेल्या 10 दिवसातली ही 6वी शेतकरी आत्महत्या आहे. तर गेल्या 10 दिवसात जिल्ह्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दौंड परिसरातील तब्बल 2000 एकर सुपीक जमीन दूषित पाण्यानं नापीक झाली आहे. कुरकुंब औद्योगिक वसाहतीतलं सांडपाणी शेतांमध्ये येत असल्यानं इथल्या जमिनी नापीक होत आहेत. त्यामुळे या भागातला शेतकरी हतबल झालाय. 20 वर्षांपूर्वी कुरकुंब औद्योगिक वसाहत स्थापन झाली तेव्हापासून रासायनिक प्रक्रियेतील सांडपाणी सर्रासपणे शेतीत सोडलं जात आहे. त्यामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेतच, पण सांडपाणी पाझरत विहिरी आणि तलावांमध्ये जात असल्यानं पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. खरं तर या MIDC मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारलं गेलंय. तरीही सांडपाणी शेतात येतं कसं याचं उत्तर मात्र मिळत नाही. या ठिकाणी कुरकुम औद्योगिक क्षेत्रातील सर्व सांडपाणी एकत्रितरित्या आणून यावर प्रक्रिया केली जाते आणि ते प्रक्रियायुक्त सांडपाणी कुरकुम औद्योगिक वसाहतीतील झाडांसाठी वापरलं जात आहे. बातमी जालना जिल्ह्यातली आहे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या जौखडा इथल्या शेतकरी पंढरीनाथ फदाट यांच्या बागेतल्या मोसंबीला लिंबूच्या फळ संशोधन केंद्रात प्रथम पारितोषिक मिळाल्यानं जालन्याच्या सिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. जौखडा इथं पंढरीनाथ फदाट यांची मोसंबीची बाग आहे. 2012 मध्ये तीव्र पाणी टंचाई असताना पाणी विकत घेऊन टँकरद्वारा पाणी देऊन बाग कायम हिरवी ठेवली त्यांनी. आजही बागेतली झाडं आणि झाडावरची मोसंबी दिमाखात डौलताना दिसतात. बागेत सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं मोसंबीची गुणवत्ता चांगली आहे. गटशेतीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध लागवड केल्यानं 7.5 एकरमधील 1000 मोसंबीचे झाड ताठ मानानं आज उभी आहेत. गेल्या महिन्यात नागपूरच्या राष्ट्रीय किसान मेळाव्यातील प्रदर्शनात फदाट यांच्या मोसंबीला प्रथम पारितोषिक मिळालं. झाडाची फळबाग आहे. ह्या वर्षी 1000 झाडावरचा जो खर्च आहे तो किमान माझ्याला 90,000 रुपये टोटली फर्टिगेशन असन, फर्टिलायझर असन, लेबर चार्जेस असन, ड्रीप असन, मला 1 लाख रुपये मला किमान समजा जास्तीत जास्त 1 लाखाच्या पुढे माझा खर्च जात नाही. या वर्षी मला याच्यातून मिळणारा आउटपुट मला 7.5 लाख रुपये आहे. निव्वळ याच्यातून मला 6.5 लाख रुपये यावर्षी नफा मिळणार आहे. आपण बघितलं जर लक्ष देऊन शेती केली तर शेती किती फायदेशीर होऊ शकते. वळूयात इतर बातम्यांकडे. हरिभाऊ बागडे यांच्या रूपानं पहिल्यांदाच मराठवाड्याच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलंय. हरिभाऊ बागडे औरंगाबाद मधल्या घरात त्यांचा नातू प्रल्हाद मुळे आणि त्यांची नातसून शोभा मुळे राहतात. बागडे यांच्या निवडीमुळे त्यांच्या घरात आनंद व्यक्त होतो. बागडे यांच्या नातवांनी एकमेकांना पेढे भरवून निवडीचा आनंद व्यक्त केला. हरिभाऊ बागडे हे कार्यकर्त्यांसाठी नाना आहेत. नाना राजकारणात आणि घरातही शांतताप्रिय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. दोन दिवसामध्ये आता सध्या कामाच्यामुळे फोन नाही, तरी त्यांचा फोन आम्हाला नेहमी चालू असतो. नाना कसे शांत स्वभावाचे की कसे घरामध्ये? नाही, एकदम नॉर्मल असे जसे नेहमी राहतात. घरामध्ये एकदम शांत, खूप छान असतात आमच्या सोबत, फॅमिली सोबत. त्यांची माझी मुलगी आहे ना, त्यांची पण तिच्या सोबत तर खूप वेळ देतात ते. मराठवाड्याच्या वाट्याला बऱ्याचदाच अध्यक्षपद आल्यामुळे विधानसभेचे आणि नानांना अध्यक्षपद मिळाल्यामुळे आम्हाला सर्व परिवारांना आनंद झाला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व खूप आनंद आहोत. नंतर एक ब्रेक घेऊन ब्रेक नंतर परत भेटू. बातमी गडचिरोलीची आहे. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी वन परिक्षेत्रात वनगंगा नदीच्या काठावर एक वाघीण संशयास्पद अवस्थेत मृत आढळल्यानं वन खात्यात खळबळ उडालेली आहे. ही वाघीण साधारण 2.5 वर्षांची होती. या वाघिणीच्या शरीरावर कोणतीही जखम आढळलेली नाही, पण या भागात वाघाच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद नसल्यानं विविध चर्चांना तोंड फुटलंय. या वाघिणीच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. आज दुपारपर्यंत या संदर्भातला अहवाल मिळेल. वाघाच्या मृत्यूची ही महिनाभरातली दुसरी घटना आहे. महेश तिवारी गडचिरोलीचा रिपोर्टर आपल्यासोबत आहे. महेश, वाघाची ही दुसरी घटना आहे, अशा प्रकारची मृत होण्याची
महिनाभरातली, काय अधिक माहिती देशील याबद्दल? राजेंद्र, असं आहे की हा वैनगंगा नदीचा जो परिसर आहे त्या वैनगंगा नदीच्या तीरापासून 70 मीटर अंतरावर ही 2.5 वर्ष वयाची वाघीण, पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली. महत्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक राज्यातलं वनक्षेत्र असूनही बोटावर मोजण्या इतके वाघ आहे आणि ज्या ठिकाणी वाघीण आढळली त्या चामोर्शी वन परिक्षेत्रात एकही वाघीण असल्याची, वाघ किंवा वाघीण असल्याची नोंद नाही. त्यामुळे वन खातं स्वतः चक्रावून गेलेलं आहे. आणि काल या वाघिणीचं शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे. मृत्यूचं अधिकृत कारण आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र कोणीतरी विजेच्या प्रवाहामुळे या वाघिणीला मारलं काय किंवा मारून आणून इथे टाकलं आहे का, अशा अनेक प्रकारच्या शक्यता आहेत. त्यामुळे नेमकं आज वन अधिकाऱ्यांनी तपास सुद्धा सुरू केलेला आहे. वन विभागाचे या भागातले RFO जे आहेत ते स्वतः सावली परिसरात जाणार आहे, कारण ही नदी ज्या भागातून वाहत येते तो परिसर ताडोबा किंबहुना चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे त्या भागातून ही वाघीण आली असेल किंवा तिला तिथून त्या भागातून आणून मारून टाकलं असेल आणि असे अनेक शक्यता आहे. मात्र मृत्यूचं अधिकृत कारण बाहेर आल्यानंतरच यातलं खरं चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद महेश अपडेट्स बद्दल. आता आज दुपारी ज्यावेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल त्यानंतरच नेमकं कारण काय हे स्पष्ट होईल. बातमी भिवंडीची आहे. भिवंडी परिसरात खाडी किनारी बेकायदेशीर रेती उपशाच्या विरोधात कारवाई करण्यात आली. तहसीलदारांनी पिपळास आणि कोंडगाव जवळ छापा टाकून 12 लाख रुपयांचे सक्शन पंप जप्त केले. रेती माफियांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी राजगुरुनगर ग्रामपंचायतीची ओळख होती, पण ही ग्रामपंचायत बरखास्त करून काही दिवसांपूर्वी नगर परिषद जाहीर करण्यात आली. या ठिकाणी सध्या प्रशासक म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवीन तहसीलदारांनी अचानक ग्रामपंचायतीच्या 75% कामगारांना कामावरून कमी केलं. त्यातच गेले 3 महिने कामगारांना पगार नाही आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसल्यानं कामगार आणि नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. शहरात कचरा वाढल्यानं रोगराई पसरली आहे. नळ पाणी योजनेला 2-2 दिवस पाणी येत नाहीये. पाणी योजना असलेल्या विहिरीची स्वच्छता होत नाहीये. 7-12चे उतारे देणंही बंद झालंय. शहरातल्या बेकायदा बांधकामांकडेही प्रशासनाचं आता दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत आम्हाला कुठलीच अडचण आलेली नाही आहे, पण आम्हाला ही नगर परिषद आल्यापासून आम्हाला इतका त्रास झाला आहे. आणि आम्हाला काय होतं, आम्ही कामगारांच्या बाजू घेतल्यामुळे कामगार आम्हाला सगळे कायम त्रास देतात. तरी आम्ही कामगारांना थांबून ज्या गोड बोलून त्यांच्याकडून कामं करून घेत असतो, तरी पण आम्हाला पुढं काहीच हालचाल काही दिसत नाही आहे. 15 ऑगस्टपासून नगर परिषद झाल्यापासून आम्हाला काही पगार नगर परिषदने दिलेला नाही आहे. 15 ऑगस्टच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या 14 महिन्याचा प्रॉव्हिडंट फंड हा पण त्यांनी दिलेला नाही, म्हणजे ग्रामपंचायतीने तो पण दिलेला नाही आहे. नंतर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. इच्छा तिथे मार्ग, दोन्ही हात नसताना जालन्याच्या तेजरावांनी जिद्दीनं कसली 8 एकर शेती. धडधाकट असलेली आणि छोट्या छोट्या प्रश्नांनी खचून जाणारी अनेक माणसं आपण पाहतो, पण या सगळ्यांनी जालन्याच्या तेजराव कन्नर यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. विजेच्या शॉकनं दोन्ही हात गमावलेल्या कन्नर यांची जिद्द आपल्याला थक्क करते. 1984 साली हात गमावलेल्या कन्नर यांनी रडत न बसता आयुष्याशी झुंज घ्यायचं ठरवलं. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील आढा गावची 8.25 एकर जमीन ते स्वतः कसतात. बायकोच्या मदतीनं बैलगाडी जुंपतात, शेतीला पायानं पाणी घालतात. कन्नर काकांनी मदतीसाठी कुठल्याही बँका किंवा सावकाराची मदत घेतली नाही. आपल्या 2 मुली आणि एका मुलाचं लग्नही करून दिलं. 3ऱ्या मतिमंद मुलीचाही ते व्यवस्थित सांभाळ करतात. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीनंही त्यांना जी साथ दिली आहे त्याला तोड नाही. आपण पाहतोय की या 2 पती पत्नींच्या जिद्दीला खऱ्या अर्थाने सलाम केला पाहिजे की इतकं सगळं घडून देखील जिद्द न हरता त्यांनी बघितला, आपल्या पायाने ते शेतीला पाणी देतात, शिवाय
पत्नीच्या मदतीनं बैलांची जोडी तिथे बैलगाडीला जुंपतात आणि शेतीतली कामं देखील ते करतात आणि शिवाय आपल्या पायानेच घराचं दार देखील ते बंद करून पुढे निघतात. एवढं सगळं होऊन कुठल्याही बँकाची मदत न घेता ते अशा पद्धतीने आपल्या शेतातलं घरातलं सर्व काम करतात. कंदर काकांच्या या जिद्दीला IBN लोकमतचा सलाम. याच्या हाताला लागल्यावर दवाखान्यातून घरी आल्यावर लई कष्ट करावं लागले. कष्ट करून सन्या आखरच्यात मी लेकरं बाळ सगळे पोचले पोरी मोठाल्या झाल्यावर त्याचे लग्न केले तरी कोणाला आम्ही 5 पैसे मागले नाही. आम्ही कोणाकडे गेलो नाही. आम्ही दोघांना समजा कष्टाने जे काय केलं कमवलं त्याचे लग्न केलं. दुसऱ्या मुलीचं लग्न केलं. एक पोरगी मती मग असल्यामुळं तिचं लग्न झालं नाही अजून. ती 84 मध्ये 11व्या महिन्यात होईल. आज 30 वर्षाची होईल. मती मग असल्यामुळं तिचं लग्न होईल नाही. ती आमच्याजवळच आहे अजून. आम्ही 3 जण कष्ट करायचे शेतीत काम करायचं. 8.25 एकर जमीन आहे आमच्याजवळ. नंतर गावाकडच्या बातम्यावर इथंच थांबू. अशाच काही जिद्दीच्या कहाण्या आणि असंच काही गावाकडचं वेगळेपण घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये. इथंच थांबू. पाहत राहा.